नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण बघतो आहोत M2 चा 3rd चॅप्टर सर्कल. सर्कल या चॅप्टरला सुरुवात करण्याच्या आधी आपण सर्कलच्या संबंधी ज्या काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या बेसिक कन्सेप्टची आधी रिव्हिजन करूया. येतंय लक्षात? चला तर मग सुरुवात करूया आपण. बघा इथे मी काढलेलं आहे एक सर्कल. या सर्कलच्या इंटिरियर मध्ये, इंटिरियर म्हणजे सर्कलच्या आतमधला पार्ट, या इंटिरियर मध्ये हा एक पॉइंट काढलेला आहे आणि त्या पॉइंटला नाव दिलेलं आहे मी P. पॉइंटला नेहमी कॅपिटल लेटरनेच नाव द्यायचं, हे लक्षात ठेवायचं. मग हा जो पॉइंट आहे हा पॉइंट म्हणजे या सर्कलचं सेंटर आहे. सेंटर म्हणजेच काय तर लक्षात घ्या की या P पॉइंट पासून या सर्कल वरचे कुठेही जर तुम्ही पॉइंट घेतला तर या सर्कल वरचे सगळे पॉइंट्स जे आहेत ते सगळे पॉइंट्स या पॉइंट पासून इक्वी डिस्टंट म्हणजे इक्वल डिस्टन्स वरती असणार आहेत. येतंय लक्षात? मग हा जो पॉइंट आहे सर्कलच्या इंटिरियर मध्ये त्या पॉइंटला म्हणायचं सेंटर. ओके, आता या सेंटर पासून सर्कल वरती समजा मी इथे एक पॉइंट घेतला Q. मग सर्कलचा सेंटर, सेंटर आहे इथे P आणि या सेंटर पासून सर्कल वरचा हा जो Q पॉइंट आहे या Q पॉइंट पर्यंत मी एक काढला सेगमेंट. आपल्याला सगळ्यांना सेगमेंट म्हणजे काय आहे हे माहिती आहे, बरोबर ना? सेगमेंट म्हणजे ज्याला दोन एंड पॉइंट्स असतात, बरोबर? इथे मी काढला PQ हा सेगमेंट. P पॉइंट, Q पॉइंट आणि PQ च्या मध्ये असणाऱ्या या इथले सगळे पॉइंट्स, या सगळ्या पॉइंटचा सेट म्हणजे त्याला आपण म्हणतो सेगमेंट. तसंच इथे P हा आहे सर्कलचा सेंटर आणि Q हा आहे सर्कल वरचा पॉइंट. मग हा P पॉइंट, हा Q पॉइंट आणि त्याच्यामधले सगळे पॉइंट्स यांचा हा जो सेट आहे या सेटला म्हणायचं रेडियस. म्हणजे इथे सेगमेंट PQ हा आपण काढलेला आहे, या सेगमेंट PQ ला म्हणायचं रेडियस. रेडियस सर्कल मध्ये दाखवण्यासाठी मोस्टली स्मॉल r याचा, या लेटरचा वापर केला जातो. R फॉर रेडियस, फक्त आपण इथे स्मॉल r वापरलं. मग रेडियस म्हणजे लक्षात आलंय सर्कलचा सेंटर आणि सर्कलवरचा कोणताही पॉइंट यांच्यामधलं हे जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सला म्हणजेच या सेगमेंट PQ ला म्हणायचं आहे रेडियस. आता इथे लक्षात घ्या, समजा या सर्कल वरती मी दुसरीकडे कुठेही पॉइंट घेतला तर तो पॉइंट आणि सेंटर यांना जॉईन केल्यानंतर आपल्याला रेडियसच पुन्हा पुन्हा मिळणार आहे. रेडियसचं प्लुरल आहे रेडियन. रेडियसचं प्लुरल आहे रेडियन. प्लुरल येतं लक्षात? रेडियसचं प्लुरल RADII रेडियन म्हणजे मेदी रेडियस. येतं लक्षात? मग सगळ्या रेडियाई या सर्कलच्या, एक सर्कल ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला त्या सर्कलच्या सगळ्या रेडियाई ज्या आहेत त्या कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंट असतात म्हणजेच त्या सगळ्या रेडियसची लेंथ इक्वल असते. फॉर एक्झाम्पल समजा इथून P पासून Q पर्यंतचं डिस्टन्स 5 सेंटीमीटर असेल, याचाच अर्थ काय की P सेंटर असलेलं हे जे सर्कल आहे
या सर्कलच्या रेडियसची लेंथ 5 सेंटीमीटर आहे. मग या सर्कल मध्ये जर मी दुसरी कोणतीही रेडियस काढली तरी सुद्धा त्या प्रत्येक रेडियसची लेंथ ही 5 सेंटीमीटर असणार आहे. म्हणजेच लक्षात ठेवायचंय ऑल रेडियाय ऑफ अ सेम सर्कल आर कॉन्ग्रुएंट किंवा ऑल रेडियाय ऑफ अ सेम सर्कल आर ऑफ इक्वल लेंथ. ओके, आता हे झालं रेडियस. आता इथे जशी मी ही PQ रेडियस काढलेली आहे ना, रेडियस साठी आपण सेंटर आणि सर्कलवरचा एक पॉइंट यांना जॉईन केलं, बरोबर. आता इथे मी PA ही एक रेडियस काढलेली आहे, बरोबर ना. सेंटर आणि हा सर्कलवरचा पॉइंट यांना जॉईन केलं म्हणजे PA ही एक रेडियस काढली. यालाच जोडून मी इथे PB ही अजून एक रेडियस काढली. सर्कलचं सेंटर आणि हा सर्कलवरचा पॉइंट म्हणजे PB ही पण झाली रेडियस, बरोबर आहे. सर्कलचं सेंटर हा सर्कलवरचा पॉइंट म्हणजे PA ही सुद्धा झाली रेडियस, बरोबर. म्हणजे या ठिकाणी ही एक रेडियस आहे आणि ही एक रेडियस आहे, बरोबर. या दोन रेडियाला ज्या वेळेला आपण या पद्धतीने जॉईन केलं त्यावेळेला बघा, आता इथे A हा सर्कलवरचा पॉइंट आहे, B हा सुद्धा सर्कलवरचा पॉइंट आहे आणि ज्या वेळेला हे दोन्ही पॉइंट आपण एकमेकांना जोडले त्यावेळेला तो जो सेगमेंट आहे तो सेगमेंट P या सेंटर मधून गेला, बरोबर. इथे PB हा जो सेगमेंट आपण काढलेला आहे या सेगमेंटला म्हणायचं डायमीटर. याला म्हणायचं डायमीटर. डायमीटर हा मोस्टली D स्मॉल डी ने, कॅपिटल D वापरला तरीही चालतो पण स्मॉल d मोस्टली वापरला जातो. डायमीटर जो आहे तो D ने रिप्रेझेंट केला जातो. मग डायमीटर म्हणजे काय लक्षात ठेवायचं, अ सेगमेंट जॉइनिंग एनी टू पॉइंट्स ऑन अ सर्कल. बघा A पॉइंट पण सर्कलवरचा आहे, B पॉइंट सुद्धा सर्कलवरचा आहे. A segment joining any two points on a circle and passing through the center of a circle is called the diameter of a circle. हे खूप महत्वाचं आहे की passing through the center of a circle. डायमीटर हा नेहमी सर्कलच्या सेंटर मधूनच पास होतो. आता इथे लक्षात घ्या, ही एक रेडियस आहे आणि ही एक रेडियस आहे आणि या दोन रेडियस एकत्र येऊन AB हा डायमीटर तयार झालेला आहे, बरोबर. म्हणजे आपण असं लिहू शकतो R प्लस R इज इक्वल टू D. रेडियस प्लस रेडियस इज इक्वल टू डायमीटर. R प्लस R म्हणजेच काय येणार, 2R इज इक्वल टू डायमीटर. म्हणजेच लक्षात ठेवायचं डायमीटर इज ट्वाइस द रेडियस. ट्वाइस द रेडियस म्हणजे 2 टाइम्स रेडियस. म्हणजे रेडियस जर आपल्याला माहिती असेल तर त्या रेडियसला 2 ने मल्टिप्लाय केलं, त्याची ट्वाइस केली की आपल्याला डायमीटरची लेंथ मिळते. जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं की समजा ही रेडियस 5 सेंटीमीटर असेल तर या सर्कलची PA रेडियस, या PA रेडियसची लेंथ पण येणार 5 सेंटीमीटर. PB रेडियस याची लेंथ पण येणार 5 सेंटीमीटर. मग 5 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर म्हणजे AB या डायमीटरची लेंथ झाली 10 सेंटीमीटर. येते लक्षात. मग रेडियस आणि डायमीटर यांच्यामधलं रिलेशन खूप महत्वाचं आहे, ते तुम्हाला प्रत्येक वेळेला वापरावं लागतं, त्यामुळे लक्षात ठेवायचं. डायमीटर इज ट्वाइस द रेडियस. किंवा तुम्ही असंही घेऊ शकता की R इज इक्वल टू 2 या साइडला मल्टिप्लाय आहेत म्हणजे या साइडला आल्यानंतर
ते डिवाइड होतील. म्हणजे रेडियस इज हाफ ऑफ द डायमीटर. 2 ने डिवाइड केलं की आपल्याला हाफ मिळतो, बरोबर की नाही, हाफ पार्ट मिळतो. म्हणजे हे दोन्ही रिलेशन सेमच आहेत, फक्त आपण वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेले आहेत. डायमीटर इज ट्वाइस द रेडियस किंवा मग रेडियस इज हाफ ऑफ द डायमीटर. हे लक्षात ठेवायचं, बरोबर. बघा मग आता आपण रेडियस म्हणजे बघितलं, अ सेगमेंट जॉइनिंग सेंटर ऑफ अ सर्कल अँड एनी पॉइंट ऑन अ सर्कल इज कॉल्ड रेडियस. नंतर आपण डायमीटर काय बघितलं, a segment joining any 2 points on a circle and passing through the center of a circle is called the diameter of a circle. बरोबर. आता आपण बघूया कॉर्ड. या सर्कल वरती आता मी अजून 2 पॉइंट्स घेते. इथे मी घेतला पॉइंट एम आणि हा मी घेतला पॉइंट एन. आता हे एम आणि एन हे दोन्ही पॉइंट्स आपण जॉईन करूया. फक्त तुम्हाला क्लिअर दिसण्यासाठी म्हणून मी हे पॉइंट थोडे डार्क करते, नाही तर पॉइंट घेताना फक्त या पद्धतीने एक डॉट फक्त काढायचा असतो की तो पॉइंट येतो. येतंय लक्षात. फक्त तुम्हाला क्लिअर दिसण्यासाठी मी थोडं जरा त्याला डार्क करते. येतंय लक्षात. मग हा आहे एम पॉइंट आणि हा आहे एन पॉइंट. एम आणि एन हे दोन्ही पॉइंट हे दोन्ही सुद्धा सर्कल वरचेच पॉइंट्स आहेत, बरोबर की नाही. पण तरी आपण याला डायमीटर नाही म्हणू शकत का, कारण हे सर्कल वरचे दोन्ही पॉइंट जॉईन करणारा जो सेगमेंट आहे तो सेंटर मधून पास होत नाहीये, बरोबर. एनी 2 पॉइंट्स, segment joining any 2 points on a circle is called the chord of a circle. या ठिकाणी सेगमेंट एमएन जो आहे त्या सेगमेंट एमएन ला म्हणायचं कॉर्ड ऑफ अ सर्कल. कॉर्ड म्हणजे कसं लक्षात ठेवायचंय, अ सेगमेंट जॉइनिंग एनी 2 पॉइंट्स ऑन अ सर्कल इज कॉल्ड कॉर्ड ऑफ अ सर्कल. सर्कल वरचे कोणतेही 2 पॉइंट्स घेतले आणि ते 2 पॉइंट जॉईन करणारा जो सेगमेंट असेल त्या सेगमेंटला कॉर्ड असं म्हणायचं. मग आता बघा, ज्या वेळेला आपण डायमीटर काढतो तर डायमीटर काढताना सुद्धा आपण सर्कल वरचे 2 पॉइंट्स जॉईन केले ना, ए आणि बी. मग डायमीटर कॉर्ड नाही का, तर आहे. कारण कॉर्डची डेफिनेशन काय आहे, a segment joining any 2 points on a circle is called the chord of a circle. मग इथे सुद्धा ए आणि बी हे सर्कल वरचेच 2 पॉइंट्स आहेत, त्यामुळे डायमीटर हा सुद्धा कॉर्डच आहे. पण लक्षात ठेवायचं, डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड. म्हणजे या सर्कल मध्ये जर तुम्ही कॉर्ड्स काढल्या, इनफायनाइट कॉर्ड्स असतात एका सर्कल मध्ये, इनफायनाइट कॉर्ड्स असतात. तुम्ही कशाही पद्धतीने या साइडने कॉर्ड काढू शकता, इथून कॉर्ड काढू शकता. आणि जर तुम्ही या सर्कलला कॉर्ड्स काढल्या, एकापेक्षा जास्त कॉर्ड्स काढल्या आणि त्या कॉर्ड्सची लेंथ प्रत्येकाची तुम्ही मेजर केली तर तुम्हाला लक्षात येईल की हा जो डायमीटर आहे या डायमीटरची लेंथ ही दुसऱ्या कुठल्याही कॉर्ड पेक्षा सगळ्यात जास्त असते. म्हणजेच डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड. लक्षात ठेवा. समजा तुम्हाला पेपर मध्ये असा एखादा एक्झाम्पल विचारू शकतात की रेडियस ऑफ अ सर्कल इज 5 सेंटीमीटर, व्हॉट इज द लेंथ ऑफ लॉंगेस्ट कॉर्ड. मग त्यावेळेला लक्षात ठेवायचं की लॉंगेस्ट कॉर्डची लेंथ काढायची आहे, म्हणजेच आपल्याला डायमीटरची लेंथ काढायची आहे. आणि रेडियस आणि डायमीटर यांचं रिलेशन आपल्याला माहिती आहे, 2r इज इक्वल टू डायमीटर. म्हणजे रेडियस जर 5 सेंटीमीटर असेल त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 5 जा 10, म्हणजे डायमीटरची लेंथ आली 10 सेंटीमीटर. म्हणजेच त्या सर्कलच्या लॉंगेस्ट कॉर्डची लेंथ येणार 10 सेंटीमीटर. येते लक्षात. मग हे लक्षात ठेवायचं, डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. बरोबर. बघा, आपण रेडियस बघितलं, डायमीटर बघितलं, कॉर्ड बघितलं, बरोबर. याच्यानंतर आता आपण बघूया सेकंड.
मी पुन्हा इथे सर्कल वरती 2 पॉइंट्स घेणार आहे, एक्स आणि वाय. हे 2 पॉइंट्स घेतले आणि आता या दोन्ही पॉइंट्स मधून जाणारी मी आता सेगमेंट न काढता लाईन ड्रॉ करणार आहे. या दोन्ही मधून एक्स आणि वाय या दोन्ही पॉइंट्स मधून पास होणारी मी एक लाईन ड्रॉ केली. लाईन आहे का सेगमेंट आहे हे तुम्हाला कशावरून समजणार आहे? तर सेगमेंट म्हटल्यानंतर त्याच्या दोघांच्या एंड पॉइंट्स असतात, बरोबर आहे. आणि आपण ज्या वेळेला लाईन म्हणतो तर लाईन म्हणजे त्याच्या दोन्ही साइडला एरो असतात, बरोबर की नाही. सेगमेंटची लेंथ आपल्याला सांगता येते, लाईनची लेंथ सांगता येत नाही. इट इज ऑफ इनफायनाइट लेंथ. हा, लक्षात ठेवा. का? कारण त्याच्या दोन्ही साइडला एरो आहेत, म्हणजे त्या लाईनला आपण कितीही हवं तेवढं एक्सटेंड करू शकतो. ओके. मग आता इथे बघा सर्कल वरचे एक्स आणि वाय हेच 2 पॉइंट्स आपण परत जॉईन केलेले आहेत, बरोबर. पण हे दोन्ही पॉइंट जॉईन करण्यासाठी मी सेगमेंटचा वापर न करता मी लाईनचा वापर केलेला आहे. येते लक्षात. आणि मग लाईन पासिंग थ्रू any 2 points on a circle is called secant of a circle. It is called secant of a circle. SECANT. एक्स आणि वाय बघा दोन्ही पॉइंट्स जॉईन होत आहेत. इथेही दोन्ही सर्कल वरचे पॉइंट्स जॉईन होत आहेत, इथे सुद्धा सर्कल वरचेच दोन्ही पॉइंट्स जॉईन होत आहेत. पण दोन्ही मध्ये फरक काय आहे? इथे 2 पॉइंट जॉईन करणारा सेगमेंट आहे, सेगमेंटला ते आपण कॉर्ड असं म्हटलं. आणि इथे त्या 2 पॉइंट्स मधून पास होणारी लाईन काढलेली आहे. म्हणजे ही लाईन सर्कलला एक्स आणि वाय या 2 पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करते, बरोबर. मग सर्कलला 2 पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करणारी जी लाईन आहे त्या लाईनला म्हणायचं सेकंड. येते लक्षात. अ लाईन कटिंग द सर्कल इन 2 पॉइंट्स किंवा लाईन इंटरसेक्टिंग द सर्कल इन एनी 2 पॉइंट्स इज कॉल्ड एज सेकंड ऑफ दॅट सर्कल. आले लक्षात. बघा आपण काय काय बघितलं? रेडियस, डायमीटर, कॉर्ड आणि सेकंड. आणि आता सर्कलला एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करणारी किंवा त्याला सर्कलला एका पॉइंट मध्ये टच करणारी लाईन असं म्हणतात. ती एक लाईन आपण आता काढूया. इथे बघा मी हा आर पॉइंट घेतलाय आणि आर या एका पॉइंट मध्ये सर्कलला टच करणारी ही लाईन. येते लक्षात. ही लाईन जी आहे ती सर्कलच्या एक्सटेरियर मध्ये आहे, बरोबर. आणि सर्कलच्या आणि त्या लाईनच्या कॉन्टॅक्ट मध्ये फक्त आर हा एकच पॉइंट आहे. इथे जी आपण लाईन काढलेली त्या लाईनच्या आणि सर्कलच्या कॉन्टॅक्ट मध्ये इथे 2 पॉइंट्स होते, एक्स आणि वाय. इथे ही जी लाईन काढलेली आहे या लाईनला समजा आपण लाईन एम असंही म्हणू शकतो. येते लक्षात. लाईन एम. मग ही जी लाईन आहे या लाईनला लक्षात घ्या, इथे हा सर्कल वरचा एम पॉइंट आहे तो कॅपिटल लेटरने. मी इथे लाईनला नाव देण्यासाठी लाईनला ज्या वेळेला एका साइडला आपण नाव देतो त्या लाईन वरचा पॉइंट न घेता त्या वेळेला त्या लाईनला आपण स्मॉल लेटर वापरू शकतो. येते लक्षात. त्यामुळे हा एम इथे मी या पॉइंट साठी कॅपिटल एम घेतलेला, इथे हा स्मॉल एम काढलेला आहे. येते लक्षात. तो तुम्ही इथे मग तुम्ही कॅपिटल एम आणि हे स्मॉल एम असे लेटर्स एकाच फिगर मध्ये वापरू शकता. आणि फक्त मी हे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी त्या लाईनला नाव दिलं, बरोबर ना. सर्कलला एका पॉइंट मध्ये टच करणारी ही जी लाईन आहे
या लाईनला म्हणायचं टँजंट. ही जी लाईन काढलेली आहे या लाईनला म्हणायचं टँजंट. अ लाईन which touches the circle in only one point is called as tangent of that circle. And point R is called as point of contact. कारण ती जी लाईन आहे ती लाईन सर्कलला R या एकाच पॉइंट मध्ये टच करते. त्या एकाच पॉइंट मध्ये फक्त त्या सर्कलचा आणि लाईनचा कॉन्टॅक्ट होतोय, बरोबर की नाही. म्हणून पॉइंट आर ला म्हणायचं आहे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. येतंय लक्षात. बघा या ज्या आहेत या सर्कलशी रिलेटेड बेसिक कन्सेप्ट आहेत. कोणत्या कोणत्या केल्या आपण एकदा पटपट रिवाइज करूया. रेडियस ऑफ अ सर्कल, अ segment joining center of a circle and any point on that circle is called as radius of a circle. रेडियस नंतर आपण बघितलं डायमीटर. A segment joining any two points on a circle and passing through the center of that circle is called as diameter of a circle. रेडियस आणि डायमीटर यांच्यामधलं रिलेशन खूप महत्वाचं आहे. Diameter is twice the radius and radius is half of the diameter. त्यानंतर आपण chord बघितलं. A segment joining any two points on a circle is called as chord of that circle. आणि इथे सर्कल वरचे एनी टू पॉइंट्स आहेत. मग डायमीटर काढताना सुद्धा आपण सर्कल वरचे एनी टू पॉइंट्स जॉईन करतो, बरोबर की नाही. त्यामुळे डायमीटर सुद्धा कॉर्ड आहे. आपण बघितलं डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ दॅट सर्कल. त्यानंतर आपण बघितलं सेकंड. इथे सुद्धा सर्कल वरचे दोन पॉइंट्स आहेत पण त्या दोन पॉइंट्स मधून पास होणारी ही लाईन आहे. A line passing through any two points on a circle is called as secant of that circle. सर्कल आणि सेकंड यांच्यामध्ये दोन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतात, हे लक्षात ठेवायचं. आता टँजंट. टँजंट म्हणजे सर्कलला फक्त एकाच पॉइंट मध्ये टच करणारी किंवा एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करणारी लाईन. त्या लाईनला म्हणायचं टँजंट ऑफ दॅट सर्कल. आणि हा जो पॉइंट आहे ज्या पॉइंट मध्ये ती लाईन त्या सर्कलला टच करते त्या पॉइंटला म्हणायचं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. येतंय लक्षात. हे एकदम बेसिक्स असे सर्कलशी रिलेटेड कन्सेप्ट आहेत. सर्कल चॅप्टरला आपल्याला ऍक्च्युअल सुरुवात करण्यापूर्वी हे बेसिक कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून आपण या व्हिडिओमध्ये हे बेसिक कन्सेप्ट सगळे क्लिअर करून घेतले. येतंय लक्षात. आता सर्कल चॅप्टरचा नेक्स्ट पार्ट आपण घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.